धर्माबादमध्ये मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप केला जातोय। मंगल कार्यालयामध्ये शेकडो मतदारांना डांबून ठेवलं होतं। पैसे देण्याचा आमिष दाखवत कोंडून ठेवल्याचा आरोप आहे। नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप केला जातोय। पैसे देण्याचा आमिष दाखवत शेकडो मतदारांना एका मंगल कार्यालयामध्ये कोंडून ठेवलेलं आहे। या प्रकरणात राष्ट्रवादीकडून अधिकृत तक्रारही दाखल करण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष होटाळकर यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी। होटाळकर साहेब, काय नेमकं घडलं होतं इथे? इथं धर्माबादमधल्या जवळपास 2 ते 2.5 हजार मतदारांना त्या ठिकाणी डांबून ठेवण्याचं काम केलं होतं। ते सकाळी 8 पासून त्यांना डांबून ठेवलं। काही कार्यकर्त्यांचे आम्हाला फोन सुरू झाले होते की काही आमच्या महिला बरोबर त्या ठिकाणी नाहीत आणि त्यांना बोलावून घेतलं पण ते घरी आले नाहीत आणि पता लागला की इनाडी मंगल कार्यालयामध्ये त्यांना डांबून ठेवण्यात आले। मग आमचे काही कार्यकर्ते इथं धाव घेतली आणि धाव घेतल्यानंतर मध्ये खूप आरडाओरडा त्या ठिकाणी चालू होता। मग त्यावेळेस सगळ्या कार्यकर्त्यांनी स्वतः येऊन बाहेरचं गेट त्या ठिकाणी शटर उघडलं आणि तेव्हा अक्षरशः तुम्ही बघितलं असाल व्हिडिओमध्ये की लोक पळत, जसं काय की आपण एखाद्याला कुठली सजा देतो आणि ते सुटका झाली अशा प्रकारे लोक पळत म्हणजे कंपाऊंडर हुड्या मारून त्या ठिकाणी पळून गेले। काही महिला वृद्ध त्यांनी सांगितलं की आम्हाला सकाळी 8 पासून या ठिकाणी बसून ठेवलं। त्यांनी स्पष्ट नाव भाजपाचं घेतलं। त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा की भाजपाच्या कार्यकर्त्याच्या गाड्या त्या ठिकाणी आहेत, भाजपाच्या कार्यकर्त्याचे चेहरे त्या ठिकाणी आहेत, भाजपाचे पदाधिकारी चेहरे त्या ठिकाणी आहेत। तर माझी प्रशासनाला त्या ठिकाणी विनंती आहे की ही व्हिडिओ ते आपण सगळ्यांनी झूम करावं आणि त्या सगळ्या कार्यकर्त्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावं। कारण प्रशासन अतिशय त्या ठिकाणी लाजूरवांचं काम त्यांनी केलंय। प्रशासन त्यांच्या हाती 100% राष्ट्रवादीतर्फे पर्सनली पोलिसांमध्ये याबाबत तक्रार देणार आहात का? 100% आमच्या उमेदवाराने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार त्या ठिकाणी केलेली, आमच्या उमेदवारानं इलेक्शन आयोगाकडे तक्रार केली काय, आता कलेक्टर साहेबाला त्या ठिकाणी आमच्या उमेदवारांना मेल केलाय। मग हे अतिशय गंभीरताने आम्ही त्या ठिकाणी कोण घडून आणलं? मोहिते, झी 24 तास, धर्माबाद।